नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे आपले समजा मेडिकल कोर्स आहेत, जसं की MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP, तर या सर्व कोर्ससाठी जे काय तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटतील मेडिकलचे, त्याच्यानंतर जे काय प्रायव्हेट मेडिकल कॉलेज बघायला भेटतील ना, यांच्यामध्ये जे काय 85% जागा राहतात आपल्या स्टेट कोट्यामधून, तर त्याची ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी राहते त्याची एक कंप्लीट इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअर सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला काही इंपॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवणं आहे। सर्वात महत्त्वाचे इंपॉर्टंट पॉईंट्समध्ये आपली जी काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे ना 85% स्टेट कोट्याची, जिथून की तुम्हाला कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिलं जातं, तर ती तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपली एक CET सेलची ऑफिशियल वेबसाईट राहते महाराष्ट्र CET सेलची, तर तिथं तुम्हाला 24 तास व्हिजिट करणं आहे। दिवसातून तुम्ही एक वेळेस जरी व्हिजिट केलं तरी तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आहे। पण आजपासून तुम्ही रेग्युलर CET सेलला जे आहे ते दिवसातून एक वेळेस व्हिजिट करू शकता, जोपर्यंत की तुमचं ॲडमिशन होत नाहीये किंवा जोपर्यंत टोटल ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती 2024ची कंप्लीट होत नाही तोपर्यंत। त्याच्यानंतर पहा, आपल्याला तिथे एक नोटीस येऊन जाईल। नोटीसमध्ये आपल्याला एक ब्राउचर येतं, ब्राउचरमध्ये पूर्ण आपले रूल राहतील। तसं तर MCCचं ज्यावेळेस ब्राउचर आहे ना ऑल इंडिया कोट्याचं, त्यावेळेस आपले सर्व डाऊट सॉल्व्ह होऊन जातील की गव्हर्नमेंट कॉलेज किती पार्टिसिपेट करतील MBBS साठी आणि देन काउन्सिलिंगचे रूल काय आहेत। तरी पण महाराष्ट्र CET ज्यावेळेस एक ब्राउचर रिलीज करताना, तर त्यावेळेस तुम्ही ते ब्राउचर रीड करून पूर्ण रूल समजून घेणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं पडतं। हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म राहतो तो हा आपल्याला फिल करणं पडतं आणि याच्यामध्ये आपण MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS या सर्व कोर्ससाठी अप्लाय करू शकतो। फिजिओथेरपीसाठी सुद्धा किंवा मग ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP साठी हा रजिस्ट्रेशन फॉर्म लागू होतो। पण जरी समजा तुम्ही क्वालिफाय नसाल तरी तुम्ही ग्रुप C साठी काउन्सिलिंग करू शकता, म्हणजे अलाइड कोर्स जे की BPTS, BOTS, BSLP, BPO आहे ना, तर यासाठी तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊन तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू जे आहे ते गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी या ठिकाणी दिसून येत आहे। त्याच्यानंतर आपण जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करते ना, तर जेवढ्यांनी फॉर्म फिल केला त्यांची एक कॉमन HML लिस्ट येते आणि जी काय HML लिस्ट असते ना, त्या HML लिस्टमध्ये आपल्याला आपला एक कॅटेगरी रँक मिळतो आणि आपल्याला सीट अलॉटमेंट जे आहे ते कॅटेगरी रँकनुसारच होतं। ज्यावेळेस आपली HML लिस्ट येते तिथून पुढे आपली जी काय काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती 3 ग्रुपमध्ये डिवाइड केली जाते। ग्रुप A मध्ये तुम्हाला MBBS, BDS बघायला भेटतं, ग्रुप B मध्ये तुम्हाला BAMS, BHMS, BUMS बघायला भेटतं आणि ग्रुप C मध्ये तुम्हाला अलाइड कोर्स म्हणजे आपलं फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP बघायला भेटतं। आता ह्या ग्रुपनुसार काउन्सिलिंग वेगळी चालणार का, रूल वेगळे असणार का, तर तसं काहीही नाही। सर्व कोर्ससाठी तुम्हाला समान रूल बघायला भेटतात। तुम्ही MBBS ला मी तुम्हाला किंवा ग्रुप A ची काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण एक्सप्लेन करेन ना, तर या PDF मध्ये मी तुम्हाला जेवढ्या राऊंडपर्यंत बेटरमेंटला जाऊ शकता असं सांगेन किंवा फ्री एक्झिट घेऊ शकता असं सांगेन, किंवा मग तुम्हाला कोणत्या राऊंडमध्ये सीट भेटलेली कंपल्सरी जॉईन करणं असतं हे सांगेल ना, तर तुम्हाला सेम सर्व कोर्ससाठी आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, कारण सर्व कोर्ससाठी सेम रूल राहतील। फक्त फरक काय येतो ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C मध्ये, तर तुम्हाला ग्रुप A MBBS, BDS ची चॉईस फिलिंग करण्यासाठी वेगळ्या दिवशी चॉईस फिलिंग करावं लागेल, लिंक वेगळी असेल, वेबसाईट सेमच राहील। त्याच्यानंतर ग्रुप B साठी तुम्हाला वेगळ्या दिवशी करणं पडेल, म्हणजे MBBS, BDS चा राऊंड अगोदर लागेल, देन तुमचा BAMS, BHMS चा राऊंड लागेल, देन तुमचा फिजिओथेरपीचा जो आहे तो राऊंड लागेल। तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी चॉईस फिलिंग करणं आहे, वेगवेगळ्या लिंकवर करणं आहे आणि तुम्हाला वेगवेगळी जी आहे ती सीट मॅट्रिक्स दिली जाईल। त्याच्यानंतर जर आपण विचार केला रजिस्ट्रेशन फॉर्मच्या फीसचा, जर तुम्ही स्टेट कोट्यामधून अप्लाय करताय तुम्हाला 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे। तुम्ही मॅनेजमेंट किंवा IQ NRI कोट्यामधून अप्लाय करताय तुम्हाला 5000 आहे आणि तुम्ही दोन्ही कोट्यामधून अप्लाय करताय तुम्हाला 6000 रुपये पेमेंट करून या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं पडेल। तर पहा, आपण ग्रुप A ची जी ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे ना MBBS, BDS ची, त्याबद्दल चर्चा करूया। पण सेम रूल तुम्हाला ग्रुप B आणि ग्रुप C साठी या ठिकाणी बघायला भेटतील। ही जी प्रोसेस चालते सेम त्या पद्धतीने ती चालणार आहे, फक्त डेटमध्ये तुम्हाला फरक दिसून येतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण सर्वांसाठी तुम्हाला एक कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं पडेल। त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार, ग्रुप A चा जो आहे तो सीट मॅट्रिक्स येऊन जाईल जो की MBBS, BDS साठी असेल आणि ग्रुप B चा सीट मॅट्रिक्स आला त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला BAMS, BHMS आणि BUMS चेच कॉलेज बघायला भेटतील। ग्रुप C चा आला तर तुम्हाला फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP चेच बघायला भेटतील। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात। त्यानंतर तुम्हाला एक 3 ते 4 दिवसाचा टाइम दिला जातो, तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता समजा राऊंड 1 साठी। नंतर तुम्हाला राऊंड 1 चा जो आहे तो रिझल्ट बघायला भेटतो आणि राऊंड 1 चा ज्यावेळेस रिझल्ट येईल ना, तर त्यावेळेस तुमच्या समोर 2-3 कंडिशन बनताय। जसं की राऊंड 1 चा रिझल्ट आला तर तुम्हाला या ठिकाणी सीट मिळू शकते। समजा तुम्ही जर समजा MBBS, BDS मध्ये चॉईस फिलिंग केला असेल तर MBBS, BDS ला सीट मिळेल। तुम्ही जर ग्रुप B चा केला असेल तर ग्रुप B चा सीट मिळेल समजा, किंवा ग्रुप C चा मिळेल तर तुम्हाला सीट मिळेल। आणि दुसरा ऑप्शन येईल की तुम्हाला सीट मिळणार नाही। जर आता समजा तुम्हाला सीट मिळाली तुम्ही काय करू शकता, जे कॉलेज भेटले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता, म्हणजे तुम्ही रिटेन्शन फॉर्म त्या ठिकाणी फिल करू शकता।
जर समजा असा विचार करा की तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये टाकला होता आर्य पोदार ग्रुप बी साठी समजा BMA साठी आणि तुम्हाला तोच जर भेटून गेला आणि तुम्हाला वाटतंय की मला MBBS साठी नाही जाणं किंवा मग BDS साठी नाही जाणं सेकंड राऊंडला, देन तुम्ही आर्य पोदारवाला कॉलेज जो आहे तो डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता किंवा तुमच्यापाशी सेकंड ऑप्शन राहतो की तुम्ही त्या कॉलेजला जॉईन करून जे काही MBBS चे राऊंड चलतील समजा सेकंड किंवा थर्ड वाला, तर त्या थर्ड राऊंडपर्यंत तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. हा पण तुमच्यापाशी ऑप्शन राहतो समजा, किंवा मग थर्ड ऑप्शन तुमच्यापाशी की तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता कॉलेजला जॉईन न करता, पण तुम्ही सेकंड राऊंडसाठी किंवा थर्ड राऊंडसाठी एलिजिबल राहू शकता. हा पण तुमच्यापाशी ऑप्शन आहे, पण फ्री एक्झिट घेणं तुमच्यासाठी थोडं रिस्की बनून जाईल. जर तुम्ही कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला गेलात तर जे कॉलेज तुम्हाला राऊंड 1 मध्ये भेटलं होतं त्या ठिकाणी तुमची सीट बुक राहते आणि नंतर तुम्हाला जर समजा राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये दुसरं कॉलेज नाहीच भेटलं तर तुमचं जे राऊंड 1 मध्ये तुम्ही कॉलेज जॉईन केलं तर तिथं तुम्हाला 100% ॲडमिशन भेटून जाईल. पण तुम्ही फ्री एक्झिट घेतला आणि राऊंड 2 मध्ये जाताय पण राऊंड 2 मध्ये त्या कॉलेजला तुमच्यापेक्षा जास्त स्कोर आलेल्या विद्यार्थ्यांना जर चॉईस फिलिंग केली तर देन ती सीट त्याला दिली जाते, तुम्हाला दिली जात नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर तुम्हाला सीट नाही भेटली तुम्ही सरळ वेट करणार आहे सेकंड राऊंडचा की सीट मॅट्रिक्स कधी येतो आणि चॉईस फिलिंग कधी ओपन होतो. ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटली तर त्या विद्यार्थ्यांना जवळपास एक 5 ते 6 दिवसाचा टाइम दिला जातो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करू शकता. देन त्यानंतर सेम तुम्हाला सेकंड राऊंड येईल समजा, सेकंड राऊंड तुमचा सेम ग्रुपचा येईल, ग्रुप एचा बी येऊ शकतो, ग्रुप बीचा पण असेल आणि ग्रुप सीचा पण असेल समजा, तर सेम तुम्हाला सेकंड राऊंडचा सीट मॅट्रिक्स दिला जातो की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक 3 ते 4 दिवसाचा टाइम चॉईस फिलिंगसाठी दिला जातो आणि कंपल्सरी चॉईस फिलिंग करणं आहे. राऊंड 1 मधला तुमचा चॉईस फिलिंग कन्सिडर केला जात नाही. प्रत्येक राऊंडला तुम्हाला थर्ड राऊंडपर्यंत सर्व राऊंडला कंपल्सरी चॉईस फिलिंग करणं आहे. नंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट या ठिकाणी मिळून जाईल. ज्यावेळेस तुम्हाला राऊंड 2 चा रिझल्ट येईल ना त्यावेळेस परत तुमच्यापाशी 2 ऑप्शन येतील, एक तर तुम्हाला सीट मिळेल किंवा तुम्हाला सीट मिळणार नाही. फक्त फरक हाच राहील की ज्यांना राऊंड 1 मध्ये सीट मिळाली होती बेटरमेंटला जॉईन केलं तर त्यांना एक नवीन कॉलेज भेटेल किंवा मग तेच कॉलेज परत भेटेल. तर पहा ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. जर समजा तुम्ही बेटरमेंटला अप्लाय केलं तर राऊंड 1 मध्ये कॉलेज जॉईन करून आणि तुम्हाला जर समजा नवीन सीट भेटली असेल तर तुम्ही जे तुमचं फर्स्ट कॉलेज होतं ना त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कॅन्सल करणार आहात. तुम्ही त्या ठिकाणी जे काही DDच्या फॉर्ममध्ये फीस दिली ती किंवा जे काही डॉक्युमेंट सबमिट केले ते ना ते पूर्ण तुम्हाला रिटर्न भेटतील. त्या कॉलेजमधून तुम्ही तुमची फीस आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जे काही नवीन कॉलेज भेटलं या कॉलेजमध्ये येऊन तुम्ही परत त्याला जॉईन करू शकता. आणि तुम्हाला वाटत असेल की नाही मला अजून थर्ड राऊंडला पण वेट करणं आहे किंवा थर्ड राऊंडला पण बेटरमेंटला जाणं आहे तर तुम्ही त्या नवीन भेटलेल्या कॉलेजमध्ये पण फक्त जॉईन करून तुम्ही बेटरमेंटला किंवा अपग्रेडेशनला जाऊ शकता. 100% तुम्ही थर्ड राऊंडचा वेट करू शकता. किंवा तुम्हाला जर समजा तेच झालं की तुम्हाला राऊंड 1 मध्ये एक कॉलेज भेटलं होतं जसं की एक्स नावाचं, तेच तुम्हाला जर समजा सेकंड राऊंडमध्ये पण सेम तुम्हाला एक्स नावाचंच कॉलेज जर अलॉटमेंट झालं म्हणजे थोडक्यात तुमचं बेटरमेंट नाही झालं तर तुम्हाला काहीही प्रोसेस करायची गरज नाही. तुम्हाला फक्त थर्ड राऊंडचा वेट करणं आहे. थर्ड राऊंडमध्ये नव्यानं चॉईस फिलिंग करणं आहे. तुम्ही आपोआप जे आहे ते थर्ड राऊंडसाठी एलिजिबल होऊन जात आहे. जर तुम्हाला जे राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं होतं तेच कॉलेज जर समजा तुम्हाला नंतर पुढचा जो काही राऊंड कंडक्ट केला जाईल ना जो की तुमचा सेकंड राऊंड असेल तर त्यामध्ये जर अलॉटमेंट झालं तर देन तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पण फ्री एक्झिट राहते. पण तीच कंडिशन बनते जी की मी तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये एक्सप्लेन केली ती का ती की तुम्ही जर समजा सेकंड राऊंडमध्ये सीट भेटलाय तुम्ही ती समजा सोडून देताय, फ्री एक्झिट करताय, कॉलेजमध्ये जॉईन नाहीये करत तर देन थर्ड राऊंडमध्ये तुमच्यापेक्षा जास्त स्कोर आलेल्या विद्यार्थ्यांना जर ते अप्लाय केलं तर देन तुमची सीट त्या विद्यार्थ्याला दिली जाईल, तुम्हाला मिळणार नाही. आणि असं पण होऊ शकतं की तुम्हाला सीटच मिळू पण शकत नाहीये, ही पण कंडिशन बनू शकते. आणि खास करून हा रूल MBBS सेमी गव्हर्नमेंटसाठी किंवा मग जे विद्यार्थी BMS फ्री एक्झिट घेतील आणि MBBS साठी थर्ड राऊंड पर्यंत वेट करतील आणि सेकंड राऊंड पर्यंत जे आहे ते आर्य पोदार फर्स्टला भेटलं सेकंडला भेटलं सोडून दिलं आणि थर्ड मध्ये डायरेक्ट आर्य पोदार टाकतील तर असं पण होऊ शकतं की थर्ड राऊंड पर्यंत आर्य पोदारच्या पूर्ण सीट बुक होऊ शकताय. मग तुमच्यापेक्षा कमी स्कोर आलेले विद्यार्थी भलेही त्या ठिकाणी ॲडमिशन घेतील पण तुम्ही थोडीशी काउन्सिलिंग वेगळी केली किंवा काउन्सिलिंगमध्ये मिस्टेक केली म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सीट पण मिळू शकत नाहीये. तर ही पण तुमच्याबरोबर एक कंडिशन बनू शकते. त्यामुळे बरेच वेळा तुम्ही काय करा फ्री एक्झिट हा ऑप्शन या ठिकाणी टाकून देऊ शकता. म्हणजे ते ऑप्शन तुम्ही पकडूच नका. तुम्ही फक्त 2 ऑप्शन पकडा, एक तर सीट भेटली जाणं रिटेन्शन देणं किंवा मग सीट भेटली जाणं कॉलेजला जॉईन करणं आणि बेटरमेंटला अप्लाय करणं. तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेटर राहतील. फ्री एक्झिटचा जो ऑप्शन आहे ना तो तुमच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रिस्क घेताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण बघितलं तुम्हाला जर समजा सीट भेटलीच नव्हती राऊंड 1 मध्ये आणि तुम्हाला डायरेक्ट जर समजा सीट भेटली सेकंड राऊंड मध्ये तर तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी जे कॉलेज भेटलं त्या ठिकाणी जाऊन फीस वगैरे DD वगैरे देऊन तुमचं ॲडमिशन जे आहे ते घेऊ शकता, त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि जॉईन करून तुम्ही जे आहे ते सेकंड राऊंड मधून थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता. पण कॉलेज जॉईन करून करा, फ्री एक्झिट घेऊन करू नका, हा माझा तुम्हाला पर्सनली सल्ला राहील. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये पण जर समजा सीट अलॉटमेंट झालंच नाहीये म्हणजे तुम्हाला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं नव्हतं, राऊंड 2 मध्ये पण कॉलेज नाहीच भेटलं तर तुम्हाला डायरेक्ट वेट करणं की थर्ड राऊंड कधी होईल. थर्ड राऊंडचा तुम्हाला वेट करणं पडतं आणि सेकंड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट होतं किंवा ज्यांना अगोदर भेटलं होतं पण बेटरमेंट झालं तर अशा विद्यार्थ्यांना एक 5 ते 6 दिवसाचा टाइम दिला जातो. मग त्यामध्ये तुम्ही तुमचं जुन्या कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल करून
नवीन कॉलेजमध्ये जाऊन परत जॉईन करून परत बेटरमेंटला जाऊ शकता, किंवा फ्रेश सीट भेटला असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला पण जाऊ शकता, किंवा मग तुमचं फेवरेट कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म पण देऊ शकता. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुमचा एक थर्ड राऊंड लागतो, पण थर्ड राऊंडमध्ये काय होतं, थर्ड राऊंड ज्यावेळेस तुमचा चालू होईल ना त्यावेळेस तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन विंडो ओपन होते. आता हा रजिस्ट्रेशन फॉर्म कोणासाठी राहतो, ज्यांनी की राऊंड 1 पासून राऊंड 2 मध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला, जे की मी तुम्हाला कॉमन रजिस्ट्रेशन सांगितलं ना, MBBS पासून पार फिजिओथेरपी पर्यंत, ते जर कोणी अप्लाय केलेलं नसेल, कोणाकडून डेट मिक्स झाला असेल किंवा कोणाकडे डॉक्युमेंट नसतील तर ते विद्यार्थी काय करताय, राऊंड 3 मध्ये त्यांना चान्स मिळावा म्हणून गव्हर्नमेंट थर्ड राऊंडमध्ये परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन करत आहे लास्ट इयर पासून. आणि या ठिकाणी अजून एक कंडिशन बनते की समजा कोणाला जर फर्स्ट राऊंडमध्ये किंवा सेकंड राऊंडमध्ये सीट भेटला होता आणि त्याने जर फ्री एक्झिट घेतली असेल आणि त्याला जर समजा थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं असेल तर त्याला परत रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं कंपल्सरी राहतं. तुम्ही जर फ्री एक्झिट घेताय, कॉलेज जॉईन नाही करत, तर तुम्हाला थर्ड राऊंडला परत एकदा फॉर्म फिल करणं पडेल. पण तुम्ही कॉलेज जॉईन केला असेल तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायची गरज पडत नाहीये. पण तुम्ही फ्री एक्झिट घेतला असेल, राऊंड 1 मध्ये सीट भेटला होता, राऊंड 2 मध्ये भेटला होता, सोडून दिला, तुम्ही जॉईनच केला नाही, तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं पडेल. जर तुम्ही नाहीये करणार तर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये इलिजिबल ठेवलं जाणार नाही. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. आणि प्रत्येक सिंगल पॉईंटची नोटीस CETCL आपल्याला वेळोवेळी देत राहतं, तर ती तुम्हाला चेक करत राहणं, किंवा मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. ती पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर प्रत्येक राऊंडच्या अगोदर राऊंडचे रूल काय राहतील किंवा काय नोटीस पडते, ती सिंगल नोटीस मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. पहा, ही एक कंडिशन बनते, मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर तुम्हाला काय होतं, थर्ड राऊंडचा एक सीट मॅट्रिक्स येऊन जातो रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर. तुम्हाला त्याच्यानंतर काय होणार, एक SML लिस्ट येऊन जाणार. SML लिस्टच्या नंतर सेम तुम्हाला नवीन विद्यार्थी किती ऍड झाले किंवा मग जुने विद्यार्थी किती होते, मग नवीन विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट किती केलं, तर ही एक SML येऊन जाईल. तुमचा कॅटेगरी रँक थोडासा चेंज होऊ शकतो, जास्त काय फरक येणार नाहीये. थर्ड राऊंडमध्ये तेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतील की जे समजा BHMS साठी किंवा मग BPTS साठी किंवा मग BMS साठी जे की अगोदर ठरवलं होतं मी ड्रॉप करतो, पण त्यांचा समजा थर्ड राऊंड कंप्लीट होईपर्यंत स्टडी छान होणार नाहीये. तर असेच विद्यार्थी जे आहेत ते थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतात. ज्या विद्यार्थ्याचा चांगला स्कोर होता, ज्याला की MBBS भेटत होतं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटवाला किंवा मग टॉपचं BMS भेटत होतं, तो विद्यार्थी शक्यतो या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म थर्डमध्ये नाहीये फिल करणार. आणि थर्डमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल कोण करू शकतं, ज्यांनी की राऊंड 1, 2 मध्ये फ्री एक्झिट घेतला होता, पण त्यांना थर्ड राऊंडमध्ये जाणं होतं, पण ते काउन्सिलिंग प्रोसेसच्या चुकीमुळे समजा आउट झाले, तर ते विद्यार्थी थर्ड राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतील. म्हणजे तुमचा कॅटेगरी रँक खूप जास्त काही चेंज होणार नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. थोडासा फरक या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. SML लिस्ट आल्याच्यानंतर तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स मिळते राऊंड 3चा, तर त्यामध्ये किती सीट वॅकंट आहेत, कॅटेगरीनुसार पूर्ण इन्फॉर्मेशन राहते, कॉलेजनुसार पण राहते समजा. आणि ती ग्रुप एचा पण मिळून जाईल, ग्रुप बीचा पण मिळून जाईल आणि ग्रुप सीचा पण मिळून जाईल. तुम्हाला त्याबद्दल कुठल्याही प्रकारची चिंता करायची काहीही गरज नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एक 3 ते 4 दिवसाचा टाइम दिला जातो. मग त्या ठिकाणी तुम्ही जर समजा ग्रुप एसाठी करताय तर चॉईस फिलिंग करू शकता. देन थोड्या दिवसांना ग्रुप बीची पण चालू होते, ग्रुप सीची पण चालू होते. तर ती तुमच्यानुसार तुम्ही कोणत्या कोर्सला अप्लाय करायचा विचार करता आहात तर त्या ठिकाणी तुम्ही ती चॉईस फिलिंग करू शकता. नंतर तुम्हाला मॉपअप राऊंड म्हणजे जो थर्ड राऊंड होतो ना त्याचा रिझल्ट बघायला भेटेल. जर मॉपअप राऊंडची सिलेक्शन लिस्ट आली आणि तुम्हाला जर समजा एखादं सीट भेटलं तर आता या ठिकाणी कंडिशन कशी बनते पहा. राऊंड 3चा रिझल्ट आलाय, तुम्ही अगोदर अप्लाय केलं तर बेटरमेंट राऊंड 1 राऊंड 2 मध्ये, आणि तुम्हाला जर समजा नवीन सीट भेटली असेल तर तुम्हाला जे कॉलेज राऊंड 1 किंवा राऊंड 1 मधून तुम्ही राऊंड 2 मध्ये गेलता, तर जे कॉलेज तुम्हाला राऊंड 2 मध्ये भेटलं होतं तर त्या कॉलेजचं ऍडमिशन कॅन्सल करून जे काय नवीन ऍडमिशन भेटलंय ना तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करणं पडेल, तुमचं ऍडमिशन जाऊन बुक करणं पडेल, तुमची सीट घेणं पडेल आणि तुम्हाला रिटेन्शन देणं कंपल्सरी राहील. किंवा तुम्ही असा विचार करताल की राऊंड 2 मध्ये जी सीट भेटली होती तीच मला आता परत हवी, तर ती तुम्हाला मिळणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही राऊंड 1 मध्ये किंवा राऊंड 2 मध्ये मिळालेली सीट जॉईन करून बेटरमेंटला जाताल ना तर तुम्हाला राऊंड 3 मध्ये तेच कॉलेज टाकणं आहे जे की कॉलेज तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजपेक्षा बेस्ट राहील किंवा त्या कॉलेजमध्ये जाणं आहे. बरेच विद्यार्थी असे करताय, राऊंड 1 मध्ये राऊंड 2 मध्ये जॉईन करताय, बेटरमेंटला अप्लाय करताय, नंतर वरती वेगळेच कॉलेज टाकून देताय आणि नंतर बोलताय की सर आम्हाला राऊंड 2चाच पाहिजे होता, राऊंड 3चा नको. तर ही अशी मिस्टेक तुम्ही करू नका. ही पण एक तुम्ही काळजी घेऊ शकता. तुम्ही राऊंड 3 मध्ये जी सीट मिळेल ती तुम्हाला घेणं कंपल्सरी राहतं. राऊंड 3 मध्ये मिळालेली सीट तुम्ही जी आहे ती हातामध्ये घेऊन चौथ्या राऊंडला जाऊ शकत नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर समजा सेम सीट भेटली, माना की एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 1 मध्ये एक कॉलेज भेटलं होतं, एक्स नावाचं, राऊंड 2 मध्ये पण सेम कॉलेज भेटलं आणि त्याला राऊंड 3 मध्ये पण सेम कॉलेज भेटतं, तुम्हाला ते कॉलेज जॉईनच करणं पडेल. आणि जर तुम्हाला जॉईन करणं नसेल तर तुम्हाला ती सीट सोडून देणं पडेल आणि ड्रॉप करून नेक्स्ट इयर काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणं पडेल. म्हणजे थर्ड राऊंडमध्ये तुमच्यापाशी एकच ऑप्शन राहतं, जे कॉलेज मिळालं ते घेणं आणि तुमची डिग्री कंटिन्यू करणं. अदरवाईज तुम्हाला ते कॉलेज सेम ग्रुपसाठी, जर समजा तुम्हाला ग्रुप ए मध्ये MBBS कॉलेज किंवा BDS एखादं कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते कॉलेज जॉईन करणं पडेल. भले मग तुम्हाला BDSचं सेमी गव्हर्नमेंट वाला भेटलंय पण तुम्ही MBBSच्या चौथ्या राऊंडला नाही जाऊ शकत. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकताय. त्याच्यामुळे जे विद्यार्थी चौथ्या राऊंड पर्यंत MBBSच्या काउन्सिलिंगचा वेट करणार आहेत त्यांनी थर्ड राऊंड पर्यंत BDS नाही टाकलेलं बेटर राहतं. किंवा समजा तुम्हाला इमर्जन्सीमध्ये एखादं गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलं राऊंड 1 राऊंड 2 राऊंड 3 मध्ये BDS वाला, तर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी MBBSच्या सेमी गव्हर्नमेंटला नाही जाऊ शकत, कारण तुम्हाला थर्ड राऊंडच्या नंतर समोर जाता येत नाही. त्या ग्रुपमध्ये ग्रुपचं सांगतो मी तुम्हाला. ग्रुप ए मध्ये जर तुम्हाला BDS भेटलं सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट तर तुम्ही MBBSच्या
चौथ्या राऊंडला जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. बाकी तुम्ही मग BMSचा चौथा राऊंड खेळू शकता, पण तुम्हाला MBBSच्या चौथ्या राऊंडला जाता येत नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर समजा MBBSचे पूर्ण राऊंड खेळणं असेल तर तुम्ही मग BDSला थोडं स्किप करू शकता. आणि देन तुम्ही जरी समजा BDSच्या सीट फुल झाल्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटच्या, तरी तुम्ही BMS ॲज अ ऑप्शन तुमच्याकडे ठेवू शकता. जर तुम्हाला चारी राऊंड MBBSचे खेळायचे असतील तर हा पण एक मुद्दा लक्षात तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमच्यापाशी एक कंडिशन अशी बनते की तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये पहिल्यांदाच जर सीट मिळत असेल तर तुम्हाला ते सीट जॉईन करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही टेक ॲडमिशन करणार आहे, म्हणजे तुम्ही जे कॉलेज भेटलंय त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे. तुमच्यापाशी ऑप्शन राहणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंग व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. ही पण लक्षात एक गोष्ट ठेवून द्या. त्यानंतर जर समजा तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये सीट नाहीच भेटला तर तुम्ही ऑटोमॅटिकली या ठिकाणी चौथ्या राऊंडला इलिजिबल राहून जाता. म्हणजे तुम्हाला चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल केलं जातं. मग तुम्हाला चॉईस फिलिंग वगैरे काही करायची गरज नाहीये. तुमचं चौथ्या राऊंडच्या सिलेक्शन लिस्टमध्ये ऑटोमॅटिक नाव त्या ठिकाणी येऊन जाईल. पण तुम्हाला जर चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं असेल तर तुम्हाला सेम ग्रुपमध्ये जेवढे कॉलेज पार्टिसिपेट करते ते कुठल्याही प्रकारचं कॉलेज जर थर्ड राऊंड पर्यंत अलॉटमेंट झालेलं नसेल तर देन त्याच्यानंतरच तुम्ही चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल राहत आहात. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर मॉपअप राऊंडच्या नंतर तुम्हाला बेटर चॉईससाठी वॅकेंट चान्स नसतो किंवा मग तुम्हाला जाता येत नाही आहे. आणि तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये सीट भेटला तुम्हाला एक 5 ते 6 दिवसाचा टाइम दिला जातो. त्या ठिकाणी तुम्ही एक तर जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून आपला ॲडमिशन कन्फर्म करून डिग्री कंटिन्यू करू शकता, किंवा मग तुम्ही सीट सोडून जे आहे ते ड्रॉप घेऊन नेक्स्ट इयरसाठी प्रिपरेशन करू शकता. किंवा मग ग्रुप ए मधून जर तुम्ही समजा थर्ड राऊंडचा सीट जॉईन नाही करणार तर ग्रुप एची काउन्सिलिंग प्रोसेसमधून तुम्ही आउट होणार आहे. देन तुम्ही ग्रुप बी ची काउन्सिलिंग प्रोसेस पूर्णपणे खेळू शकता. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर समजा काही थर्ड राऊंडच्या नंतर सीट वॅकेंट राहिल्या तर तुमचा एक स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 कंडक्ट केला जाईल. त्याला आपण राऊंड 4 असं बोलतो समजा. तर राऊंड 4 मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची चॉईस फिलिंगसाठी ऑप्शन दिला जात नाहीये. तुम्हाला डायरेक्ट चौथ्या राऊंडचा सीट मॅट्रिक्स येईल. सीट मॅट्रिक्स आला की त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला चौथ्या राऊंडचा जो काय रिझल्ट आहे तो बघायला भेटेल. आणि तुमचा चॉईस फिलिंग चौथ्या राऊंडसाठी कोणता कन्सिडर केला जाईल, तो थर्ड राऊंडमध्ये तुम्ही तो चॉईस फिलिंग करणार आहेत का, तेच कॉलेज तुमचे चौथ्या राऊंडमध्ये कंटिन्यू होतील. ही पण गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. चौथ्या राऊंडमध्ये तुम्ही फ्रेश कॉलेज टाकू शकत नाहीये. जसं की ग्रुप ए मध्ये कुणी जर समजा थर्ड राऊंडमध्ये फक्त MBBS गव्हर्नमेंट MBBS प्रायव्हेट मध्ये टाकलेले असतील आणि चौथ्या राऊंडमध्ये जर तुम्ही विचार करत आहात की मला BDS सेमी गव्हर्नमेंट टाकणं किंवा मग BDSचं गव्हर्नमेंट टाकणं तर तुम्हाला चान्स मिळणार नाही. आता सेमी गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सीट वॅकेंट राहत आहे, म्हणून सेमी गव्हर्नमेंटची चॉईस फिलिंग परत एकदा BDSची होऊ शकते चौथ्या राऊंडसाठी किंवा 5व्या राऊंडसाठी पण, कारण तिथे सीट बरेच विद्यार्थी जॉईन करत नाही. म्हणून लास्ट इयर पण तो थर्ड राऊंडच्या नंतर पण ओपन झाला, पण ॲज अ रूल नुसार तुम्ही चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकत नाही. पण खूप साऱ्या सीट जर वॅकेंट राहिल्या सेमी गव्हर्नमेंट BDSच्या तर नंतर तुम्हाला एक संधी दिली जाते की तुम्ही परत एकदा चॉईस फिलिंग करू शकता समजा. पण रूल हाच आहे की तुम्ही थर्ड राऊंडच्या नंतर चॉईस फिलिंग नाही करू शकत. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही थोडं खाली आलात आणि विचार केला की एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा सीट भेटली तर तुमच्यापाशी या ठिकाणी सिंगल ऑप्शन बनतं. एक तर तुम्हाला ॲडमिशन घेणं, जाऊन रिटेन्शन फॉर्म देणं, डिग्री कंटिन्यू करणं ग्रुपमधून, किंवा मग तुम्ही त्या ग्रुपमधल्या काउन्सिलिंगमधली सीट सोडून देऊन तुम्ही त्या ग्रुपमधून आउट होऊ शकता. जसं की तुम्हाला ग्रुप ए मध्ये एखादं BDSचं कॉलेज भेटलं चौथ्या राऊंडमध्ये तर तुम्हाला एक तर ते जाऊन रिटेन्शन फॉर्म देऊन ॲडमिशन कन्फर्म करणे आणि डिग्री कंटिन्यू करणे, किंवा ती सीट तुम्हाला लिव्ह करणे, सोडून देणे, आणि मग तुम्ही ग्रुप एच्या काउन्सिलिंगमधून आउट होणे आणि तुम्हाला ग्रुप बी ची काउन्सिलिंग या ठिकाणी खेळण्याचा ऑप्शन भेटतो. किंवा मग आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही डायरेक्ट ड्रॉप घेऊन नेक्स्ट इयर MBBS साठी ट्राय करू शकता. हा पण एक ऑप्शन बनतो. सेम चौथ्या राऊंडच्या नंतर बाकी जेवढे काय राऊंड कंडक्ट होतील ना तर तुम्हाला सेम रूल बघायला भेटतील. चौथ्या राऊंडचा जो काय रूल राहील त्याप्रमाणे तुम्हाला नंतर रूल भेटतील. 5व्या राऊंड होईल. 5व्या राऊंडमध्ये जर समजा सीट भेटली तर तुम्हाला एक तर जॉईन करून ॲडमिशन घेणं पडेल, किंवा मग तुम्हाला त्या ग्रुपमधली सीट सोडून देणं पडेल आणि ग्रुप ए मधून बाद होऊन तुम्हाला नंतर ग्रुप बीचा काउन्सिलिंग करता येतो. किंवा ग्रुप बी मध्ये भेटली चौथ्या राऊंडला किंवा 5व्या राऊंडला सीट तर तुम्हाला ती सीट घेणं पडेल. BMS BHMS कंटिन्यू करणं पडेल. अदरवाईज जर नसेल करणं तर मग तुम्हाला ती सीट सोडून देऊन तुम्हाला मग नंतर जे आहे ते ड्रॉप करणं पडेल. मग किंवा तुम्ही ग्रुप सीच्या काउन्सिलिंगसाठी किंवा मग ग्रुप एच्या काउन्सिलिंगसाठी या ठिकाणी इलिजिबल राहू शकता. त्या ग्रुपसाठी हे रूल कन्सिडर केले जात आहे, म्हणून मी तुम्हाला ग्रुप ए असं मेन्शन केलेलं आहे. बाकी तुम्ही एका ग्रुपमधून आउट झालात तरी दुसऱ्या ग्रुपमध्ये तुमची काउन्सिलिंग जी आहे ती कंटिन्यू ठेवू शकता. हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट अपडेट तुमच्याबरोबर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर जर समजा आपण बघितलं, तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मी. लास्ट इयर बघितलं आपण तर जे काय सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत त्यांना त्यांच्या जवळपास 4 राऊंड झालेले होते. 4 राऊंडच्या नंतर कुठल्याही प्रकारची अलॉटमेंट लिस्ट जी आहे ना ती फिल केलेली नव्हती. पण जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजसाठी बघितलं तर 4 राऊंड झालेले होते. आणि 4 राऊंडच्या नंतर जसं की SC ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते ना तर त्यांच्या काही सीट वॅकेंट होत्या, किंवा मग OBC कॅटेगरीच्या तर त्या सीट चौथ्या राऊंडमध्ये किंवा मग 5व्या राऊंडमध्ये किंवा मग 6व्या राऊंडमध्ये पण 1-2 विद्यार्थ्याचं पण अलॉटमेंट झालेलं होतं. क्योंकि जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एक जरी सीट समजा एखाद्या वेळेस चौथा राऊंड झाला आणि एखाद्या कॅटेगरीचा एक जरी सीट असेल ना तरी तो 5वा राऊंड कंडक्ट केला जातो. आणि त्या 5व्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना जर जॉईनिंग नाहीच केली किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तो आउट झाला किंवा फीस तो नाही भरला तरी त्याचा उरलेला सीट जो आहे तो परत 6 राऊंडमध्ये
मध्ये ऑनलाईन अलॉटमेंट लिस्ट देऊन त्याच्यापेक्षा कमी स्कोर आलेल्या विद्यार्थ्याला जो की वेट करत होता ना त्याला पण ती सीट दिली जाते. त्याच्यामुळे तुम्ही जो शेवटचा एकदम लास्ट विद्यार्थ्याचा कट ऑफ असतो ना तर तो एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलणं चुकीचं असतं. हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होतो ना, तर तो ह्याच रूलमुळे सांगत होतो की तुम्ही जो लास्ट कट ऑफ असतो ना विद्यार्थ्याचा तो एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलणं खूप गलत बात आहे. थर्ड राऊंडचा जो कट ऑफ राहतो ना तोच तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो घेऊन चलणं खूप इम्पॉर्टंट राहतं. आणि जर आपण बीडीएस साठी बघितलं तर बीडीएस सेमी गव्हर्नमेंटचे जवळपास 7 पेक्षा जास्त राऊंड तुम्हाला बघायला भेटले होते. आणि सेम बीएमएसचे सेमी गव्हर्नमेंटचे पण तुम्हाला जवळपास लास्ट इयरला 8 राऊंड बघायला भेटले होते. बीएचएमएसचे जवळपास 6 राऊंड तुम्हाला बघायला भेटले होते. कारण बरेच विद्यार्थी 4थ्या किंवा 5व्या किंवा 6व्या राऊंडमध्ये सीट मिळते ना, तर मग ते काय करताय, नाही आता मला बीएमएस किंवा बीएचएमएस नाहीये करणं किंवा मला फिजिओथेरपी नाहीये करणं, मग मी काय करतो हे ऍडमिशन घेतच नाहीये, मग मी डबल नीटची एक्झाम देतो आणि डबल एमबीबीएस साठी ट्राय करतो. तर हा विचार करताय आणि ती मिळालेली सीट सोडून देताय ना, म्हणून मग गव्हर्नमेंट काय करतं त्या सीट व्हॅकंट राहताय, मग त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये भरत जात आहे. लास्ट इयर असं झालं त्याच्यामुळे खूप सारे राऊंड झालते. पण अगोदर काय होत होतं, एक स्पॉट राऊंड कंडक्ट केला जातो आणि स्पॉट राऊंड मध्ये ज्या काय 4-5 सीट राहतील त्या सरळ कॉलेजकडे दिल्या जातात आणि ते कॉलेज ऑफलाईन बेसिसवर जे आहेत ते सीट भरत होतं. त्याच्यामुळे खूप जास्त राऊंड नव्हते. पण लास्ट इयर कुठल्याही प्रकारचा स्पॉट राऊंड झाला नव्हता, स्पॉट राऊंड बंद होते. म्हणून आपल्याला बीएमएसचे पण 8 राऊंड बघायला भेटले, बीडीएसचे पण 7 पेक्षा जास्त होते आणि बीएचएमएसचे पण जवळपास 6 राऊंड कंडक्ट झाले आणि बीपीटीएसचे पण 5 ते 6 राऊंड इझिली कंडक्ट होत आहे. पण आपल्याला या ठिकाणी मेन तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे, सर्वात अगोदर की तुम्हाला जर समजा तुम्ही ग्रुप ए ची काउन्सिलिंग करताय, ग्रुप बी ची पण तुम्हाला काउन्सिलिंग करणं आहे आणि ग्रुप सी ची पण करणं आहे. तुम्ही ग्रुप ए मधून जर समजा फक्त एमबीबीएस ला ट्राय करायचा विचार करत आहात तर तुम्हाला बीडीएसचं जे कॉलेज आहे ते 3rd राऊंड पर्यंत टाकणं नाहीये. का टाकणं नाहीये, कारण तुम्ही टाकताल राऊंड 1 राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये, तुम्हाला जर ते भेटलं राऊंड 3 पर्यंत एखादं बीडीएसचं प्रायव्हेट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज, तर देन तुम्ही एमबीबीएसचा जो काय 4th राऊंड होईल ना तर त्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल राहत नाहीये. म्हणून तुम्हाला बीडीएसचं कॉलेज टाकणंच नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त तुम्हाला एमबीबीएस साठी ट्राय करणं असेल तर तुम्ही मजाक म्हणून किंवा मग टाइमपास म्हणून पण टाकू नका, कारण तुम्हाला 4थ्या किंवा नंतर जो काय 5वा राऊंड होईल किंवा जसं मी सांगितलं की एखाद्या दिवशी एखादा जीएमसी मध्ये सीट उरला तर तो 6वा पण राऊंड लागू शकतो. तर तशा लकीली सीटसाठी तुम्ही इलिजिबल राहणार नाही आहे. देन तुम्ही जर समजा ग्रुप बी ची काउन्सिलिंग करताय तुम्हाला फक्त बीएमएस साठी ट्राय करणं आहे, तर देन तुम्ही बीएचएमएस जे आहे ते 3rd राऊंड पर्यंत टाकूच नका. भलेही बीएचएमएसच्या सर्व सीट फुल झाल्या तर तुम्ही 5व्या राऊंड मध्ये बीएचएमएसचं मॅनेजमेंटचा सीट बुक करू शकता, तुम्हाला इझिली भेटून जाईल. पण तुम्ही जर समजा बीएचएमएस 3rd राऊंड पर्यंत टाकणार आहे तर देन मग तुम्ही 4थ्या राऊंडला जाऊ शकत नाही. हीच कंडिशन आहे की जे विद्यार्थी लास्ट इयर 310-340 होते ते की बीएचएमएस ला ऍडमिशन घेतलं आणि 278 पर्यंत जवळपास तुम्हाला बीएमएस लास्ट इयर मिळालेलं दिसून येत आहे. कारण बरेच विद्यार्थी 3rd राऊंड पर्यंत बीएचएमएसच्या सीट बुक होतील म्हणून 3rd राऊंड पर्यंत चॉईस फिलिंग करताय, मग ते बीएचएमएस जॉईन करतील. तर देन मग 4थ्या राऊंड मध्ये तेच विद्यार्थी इलिजिबल राहतात जे की समजा ज्यांना की बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस कुठलाही सीट मिळाला नाही आहे. म्हणून 4थ्या किंवा 5व्या राऊंडचा जो आहे तो बीएमएसचा कट ऑफ तुम्हाला थोडासा खाली बघायला भेटतो. जर तुम्हाला एक पर्टिक्युलर कोर्ससाठी वेट करणं ना तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये त्याच कोर्सची चॉईस फिलिंग करा 3ऱ्या राऊंड पर्यंत. देन 4थ्या राऊंड मध्ये जर समजा सीट मॅट्रिक्स आली तुम्हाला एखाद्या सीटची एखाद्या कॉलेजची सीट जर वॅकंट दिसली तर मग त्या ठिकाणी तुम्ही बीडीएसला किंवा मग बीएचएमएसला पण टाकू शकता. पण तुम्हाला बीएमएसला किंवा एमबीबीएसला शेवटपर्यंत ट्राय करणं असेल तर तुम्ही फक्त ग्रुप बी मध्ये बीएमएसच टाकत चला प्रत्येक राऊंडला आणि ग्रुप ए मध्ये तुम्ही एमबीबीएसच टाकत चला. ही पण एक कंडिशन तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि तुम्हाला प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्ही समजा राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग केला आणि तुम्ही जर समजा राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंगच नाही केला तर मग राऊंड 2 चा कट ऑफ तुमच्या स्कोरपेक्षा 20 मार्कांना जरी कमी केला तरी तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाहीये. तुम्हाला चॉईस फिलिंग न केल्यामुळे तुम्हाला सीट मिळणारच नाही. त्याच्यामुळे राऊंड 1 पासून ते 3rd राऊंड पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. आणि प्रत्येक राऊंडचा ज्यावेळेस टाइम टेबल येतो ना त्यावेळेस त्या नोटीसमध्ये मेन्शन असतं, ते पण मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल की काय प्रोसेस करणं आहे, तुम्हाला कोणत्या दिवशी काय प्रोसेस करणं आहे. तर सर्व अपडेट एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर मी शेअर करेल. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. तुमचा काउन्सिलिंग जो आहे ते एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये युट्यूबवर आम्ही एकदम परफेक्टली करून घेऊ. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याबरोबर पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असेल, आमच्याबरोबर कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल, तुमच्या मनात जे काही शंका प्रश्न असतील ते बोलून तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील व्हॉट्सअप किंवा कॉलवर, तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे किंवा येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली हवी असेल, येणारा प्रत्येक रूल तुम्हाला एक्सप्लेन करून हवा असेल व्हॉट्सअप किंवा कॉलवर, तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024 ची ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत प्रत्येक ग्रुपचा तुम्हाला पूर्ण एकदम डिटेलमध्ये रूल्स काय राहत आहे, समजा त्याचे बॉन्ड काय राहत आहे, पेनल्टी काय राहत आहे, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू.